प्रभाग क्रमांक 5चा विकास करण्यासाठी मला संधी द्या. सोनिया मुकेश रुपवते यांची मतदारांना सार्थ हाक. भाजपच्या उमेदवार सोनिया मुकेश रुपवते आणि इंदरमल खंडेलवाल निवडणुकीच्या रिंगणात. खोपोली शहरात निवडणुकीचे वातावरण पाहायला मिळत आहे. शहरात सर्व प्रभागातून उमेदवार आपला प्रचार करीत असून मतदारांच्या समस्या जाणून घेत आहेत. खोपोली प्रभाग क्रमांक 5मध्ये भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती प्रवर्गातून महिला उमेदवार सोनिया मुकेश रुपवते आणि सर्वसाधारण प्रवर्गातून इंदरमल खंडेलवाल अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. त्यामुळे प्रभाग क्रमांक 5मध्ये त्यांनी जोरदार प्रचार सुरू केला असून मतदारांचा त्यांना भरघोस प्रतिसाद मिळत आहे. ज्याप्रमाणे कर्जत खालापूर मतदारसंघात आमदार महेंद्र थोरवे आणि पनवेल मतदारसंघात आमदार प्रशांत ठाकूर विकास कामे करीत आहेत, अशीच विकास कामे प्रभाग क्रमांक 5मध्ये करण्यासाठी निवडणूक लढवित असल्याचे भाजपचे अधिकृत उमेदवार सोनिया मुकेश रुपवते व इंदरमल खंडेलवाल यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना व्यक्त केले आहे. नमस्कार, मी सोनिया मुकेश रुपवते. प्रभाग क्रमांक 5 ची अनुसूचित जाती महिला आरक्षणमधून उमेदवारी घेतलेली आहे. महायुतीच्या मी भाजप या पक्षातून अधिकृत उमेदवारी घेतलेली आहे. माझं चिन्ह कमळ आहे. आमच्या युतीमध्ये शिवसेना, RPI आणि BJP असल्यामुळे तुम्ही कमळाला वोट द्याल अशी माझी नम्र विनंती. नक्कीच आमचा प्रभाग तसं पाहिला तर 2 बौद्धवाडे, 1 सोमजाईवाडी, पाटणकरवाडा आणि बाजारपेठ. तर या एरियाला बघता तर 3 जो एरिया आहे मी म्हणाले बौद्धवाडे 2 आणि सोमजाईवाडी हा जरा अंडर डेव्हलप एरियामध्ये येतो आणि तिथे खूप साऱ्या काय म्हणतात सुविधांची गरज आहे. बाजारपेठ आणि पाटणकरवाड्याला सुद्धा बऱ्याचशा गोष्टी सुधारण्याची गरज आहे. पण जो एरिया जो मी आत्ता तुम्हाला म्हणाले तिथे फार बेसिक नीड आहेत. म्हणजे तिथे गटारींची समस्या आहे, तिथे स्वच्छ पाण्याची समस्या आहे, तिथे विजेचा प्रश्न आहे. ह्या बेसिक नीड जर आपल्याला मिळत नसेल तर आपल्यासारखं दुर्भाग्य मी म्हणू शकते की आत्तापर्यंत जे निवडून गेलेत त्यांनी ह्या बेसिक सोयी तरी ॲटलिस्ट द्यायला हव्या होत्या. आणि जेव्हा आपण असं म्हणतो की आपला एरिया प्रगत झाला पाहिजे तर ह्या बेसिक नीड ह्या माझं टार्गेट आहे की पहिल्या 6 ते 1 वर्षाच्या आत पूर्ण करायच्या. कारण या फार बेसिक आहे, प्रत्येकाची गरज आहे. आणि मग राहिल्या मोठ्या गोष्टी म्हणजे आता माझ्या प्रभागामध्ये कॉलेजेस आहेत. एक तर इंजिनियर कॉलेज आहे जे बंद पडले, त्याच्यावर मला एक मोठा निर्णय घ्यायचा आहे. आपले आमदार आहेत, 2 आमदार आहेत आपल्या सोबतीला, तर तिथला प्रश्न मला लवकरच सोडायचा आहे. आणि जे काही मोठे मोठे अजून प्रश्न आहेत, सभागृह आहे जे दुरुस्तीचं काम ऑलरेडी स्टार्ट झालेत, त्याला अजूनही त्याचं मला वातानुकूलित ते सभागृह करायचं आहे. आमच्या बौद्धवाड्यामध्ये बेसिक प्रश्न आहेत. फार घरांची रचना मध्ये जे येण्या जाण्यासाठी जागा आहे ती फार कंजेस्टेड आहे. त्याला एक छान जागा म्हणजे लोकांना वाटलं पाहिजे की रुपवतेंना आम्ही दरवेळी थोड्या मतांसाठी अडवलं, पण ह्यावेळी त्यांना निवडून दिल्याचा फायदा आम्हाला नक्कीच झाला. आणि मी एवढ्या खात्रीने सांगू शकते पुढच्या 5 वर्षानंतर माझ्या ज्या वार्डातल्या लोक आहेत, महिला आहेत, ते तुम्हाला येऊन सांगणार आहेत की खरंच सोनियाताईंना आम्ही निवडून दिलं तर आम्हाला खूप छान आहे की त्यांनी काम करून दिलं. आम्हाला कधीच त्याचा पश्चाताप झाला नाही. मी खात्रीने सांगू शकते की गेल्या वेळी माझं 101 मताने पराभव झाला होता, पण मी थांबले नाही. मी 9 वर्ष आमच्या शिवसेनाच्या पक्षाबरोबर काम केलं. मी आमदार थोरवे साहेबांबरोबर काम केलं. मी माझ्या महिला आघाडीबरोबर काम केलं आणि मी जिथे कमी पडत होते त्या सगळ्या गोष्टींवर काम केलं. मी माझ्या वार्डावर काम केलं, मी माझ्या वार्डातल्या लोकांवर काम केलं, त्यांच्या भेटीगाठी म्हणा, त्यांच्याशी आपुलकी म्हणा, याच्यावर मी काम केलं. त्यामुळे मी यावेळी खात्रीने सांगू शकते. आणि त्यात आपली महायुती असल्यामुळे आणि एक मला नवीन संधी दिली आहे BJPने आणि BJP सारख्या पक्षाबरोबर मला काम करण्याचं सौभाग्य मला लाभत आहे. आणि मी असंच म्हणेन की ह्यावेळी मला आमदार प्रशांत शेठ ठाकूर यांचं सुद्धा आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभत आहे. त्यामुळे निश्चितच मी माझी ह्यावेळी विजय आहे असं समजू शकते. आता मी तुम्हाला एकच सांगते, आपण जेव्हा आपल्या घरात एखादी सून आणतो किंवा आपल्या घरात एखादी मुलगी असते तिला आपण काय देण्याचा प्रयत्न करतो? सुरुवातीला शिक्षण आणि संरक्षण ह्या 2 गोष्टी देण्याचा प्रयत्न करतो. आपण जेव्हा सून आणतो तेव्हा पण आपण काय बघतो? ती सुसंस्कृत आहे का, ती बोलण्यात व्यवस्थित आहे का, तिचं शिक्षण चांगलं आहे का. पण आपण नगरसेविका किंवा नगरसेवक ह्या पदासाठी हा विचार का नाही करत? आपला जर नगरसेवक सुशिक्षित असेल तर त्या वार्डातला दृष्टिकोन सुद्धा बदलला जातो. ज्या व्यक्तीला लिहिता वाचता येत नाही, असे बरेच मी या आधी पण पाहिलेले आहेत
की त्यांचं शैक्षणिक गुणवत्ता, मी कोणाची पात्रता नाही काढते, पण इथं हा मुद्दा महत्त्वाचा का आहे की शैक्षणिक पात्रता नसताना सुद्धा असे लोक आहेत शैक्षणिक मंडळावर आहेत. मग ही आपलीच आहे जे आता प्रत्येक घरात मिनिमम 10वी पास लोक आहेत. म्हणजे सगळा वर्ग, म्हणजे अनुसूचित जाती असू देत, शिकलेला वर्ग असू देत, बाजारपेठेतले व्यावसायिक असू देत किंवा पाटणकर वाड्यातले आपले सुसंस्कृत लोक असू देत, सगळ्या वर्गामध्ये बेसिक शिक्षण झालेलं असतं. पण त्यांना आपल्या जे नेतृत्व करणारे लोक असतात अडाणीही चालतात. हे चुकीचं आहे. जेव्हा शिक्षण महत्वाचं असतं सगळ्या गोष्टीत, म्हणजे राजकारणात सुद्धा शिक्षण जर आलं तर त्या पद्धतीने विचार केला जातो, त्या पद्धतीने त्या वार्डाचं नियोजन केलं जातं, त्या पद्धतीने पुढचे धोरणं आणि पुढचा विकास बघायला मिळतो. त्यामुळे शिक्षण खूप महत्वाचं आहे. मी माझ्या सगळ्या मतदारांना हीच विनंती करते की आता जर पाहिलं तर महेंद्र शेठ थोरवे यांनी जे 5 वर्षापासून आपल्या पूर्ण शहराचा कायापालट केलेला आहे, त्यांचा जो कामाचा एक्सपिरियन्स आहे, त्यांच्या हाताखाली मी जवळजवळ 9 वर्ष काम केलेलं आहे. आणि आपले प्रशांत दादा ठाकूर यांनी पनवेलमध्ये इतका विकास घडून आलेला आहे, तर निश्चितच तुम्ही विचार करू शकता 2 काम करणारे दमदार आमदार माझ्यासोबत आहेत आणि त्या दमदार आमदारांसोबत निश्चितच माझी कामाची ताकद किंवा इच्छा आपोआप त्यांच्यामुळे द्विगुणित होणार आहे. आणि आपले नगराध्यक्षाचे उमेदवार कुलदीपक दादा शेंडे यांनी त्यांच्या नगराध्यक्षाच्या वेळी सुद्धा भरपूर कामं केलेली. त्यांच्या कामाच्या जोरावर ते नगराध्यक्ष होणारच आहेत याची मला पूर्ण खात्री आहे. त्यामुळे मला त्यांच्या बरोबरीने सुद्धा काम करण्याची संधी मिळणार आहे. आणि माझे जे पॅनलचे उमेदवार आहेत खंडेलवाल साहेब, त्यांनी सुद्धा त्यांच्या नगरसेवकाच्या काळात भरपूर कामं केलेली आहेत. मग तुम्ही विचार करा, सगळ्यांचे अनुभव हे नक्कीच माझ्या पाठीशी असणार आहेत. आणि तुम्हाला खात्रीने सांगते की आमचे जेव्हा पॅनल, आमचे नगराध्यक्ष, आमचे आमदार आणि जे खंडेलवाल साहेब आहे आणि मी, हे तिघही मिळून आपण नक्कीच आपल्या खोपोलीचा, आपल्या प्रभाग क्रमांक 5चा नक्कीच विकास घडून आणू याची मी तुम्हाला आश्वासन देते. आणि यासाठी तुम्हाला, फक्त तुम्हाला आमच्या तिघांना सुद्धा भरघोस मताने विजयी करायचं आहे, तेव्हाच आपला विकास होणार आहे. मी सगळ्या मतदारांना आवाहन करते की प्रभाग क्रमांक 5 मध्ये आपल्याला 2 कमळ आणि 1 धनुष्यबाण, कुलदीपक दादा शेंडे यांच्यासाठी धनुष्यबाण, सोनियाताई रुपते यांच्यासाठी कमळ आणि इंदरमल शेठ खंडेलवाल यांच्यासाठी सुद्धा कमळ. आपली बीजेपी, शिवसेना आणि आरपीआयची युती असल्यामुळे मी सगळ्यांना विनंती करते 2 कमळ 1 धनुष्यबाण आपल्या विकासासाठी. धन्यवाद. जय भारत, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, जय भीम. नमस्कार, मी इंदरमल खंडेलवाल, वार्ड क्रमांक 5 साधारणमधून मी निवडणूक लढवित आहे. माझ्यासोबत माझे पॅनलला सोनिया रुपवते या पण माझ्यासोबत आहेत आणि दोघांची निशाणी कमळ आहे. खोपोलीतील सगळ्या भारतीय जनता पक्ष व शिवसेना युती झालेली आहे, त्यामध्ये माझ्या सगळ्या खोपोलीवासियांना ह्यापासून मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि मी आज 75 पासून सक्रिय, शाळेच्या मॉनिटरपासून तर आजपर्यंत मी समाजकार्यामध्ये सातत्याने पुढे आहे. आणि माझं 72 वय झाले तरी मी त्या 18 वर्षांच्या पोरांसारखं मी काम करत असतो. मला या शाळेच्या माध्यमातून, मी आज 35 वर्ष KTSP मंडळाच्या माध्यमातून मी असंख्य लोकांचे ॲडमिशन पोरांचे केले. त्यावेळी गरिबी होती, त्यावेळी त्यांच्याकडे पैसे नसतायचे, त्यांना कमी करून ज्याला फुकट देता येईल त्याला फुकट देऊन मी समाजकार्य केले. मी आज वार्डामध्ये फिरत असताना मला ती जे लोक बोलतात, शेठ तुम्ही माझ्या पोराचं ॲडमिशन केले, तुम्हाला विसरणार नाही, असे असंख्य. माझ्या पण काय काय वेळी ध्यानी नसतं, परंतु लोक स्वतःहून आठवण देतात की शेठ तुम्ही काळजी करू नका आणि तुमच्यासारखा उमेदवार आम्हाला पाहिजे, काम करणारा, धडपडणारा कार्यकर्ता पाहिजे. आणि परमेश्वराच्या कृपेने मी नगरपालिकेत असो, त्या मानानेच नगरपालिकेमध्ये पण मला लोक त्याचप्रमाणे वागवतात, नागरिकसुद्धा वागवतात. आणि मी एक चांगल्या पक्षामध्ये आज काम करत असताना मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली, देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली, शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांना आज मी लोकांना हवेसा असा उमेदवार आहे. 5 मध्ये महत्त्वाचं काम म्हणजे हॉस्पिटल आज नॅशनल हायवे असताना आणि तिथे ॲक्सिडेंट वगैरे जास्त होत असताना खोपोलीमध्ये हॉस्पिटल एक चांगल्या बेडचं असणे आवश्यक आहे. आणि मी त्यासाठी संपूर्ण केंद्रापासून तर
मुंबईपर्यंत मी त्याची धावपळ करून मोठं हॉस्पिटल कसं होईल हे माझं प्राधान्य राहील. माझी बाजारपेठ म्हणून हा विभाग पडतो. कॉन्क्रिटिंग रस्ते, परत मेन म्हणजे मार्केटसुद्धा माझ्या वार्ड क्रमांक 5मध्ये ते मार्केट सुपोषितीकरण कसं करायचं आणि ते एकदम औद्योगिक काळात जसे हे असतात आपलं मार्केट असतात त्याप्रमाणे माझी करण्याची इच्छा आहे. कडे 5 नंबरमध्ये हॉस्पिटल चांगलं नाही आहे. हॉस्पिटल आपल्याला चांगलं करायचं, 100 बेडचं हॉस्पिटल करण्याचा मी प्रयत्न करीन. तसेच मच्छी मार्केट, भाजी मार्केट हे एक आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये पडलेलं आहे. त्याला सुपोषितकरण करून ते एक आपल्याला समस्या सोडवायला लागेल. आणि ट्रॉफिकची समस्या जास्तीत जास्त भासते. त्यासाठी मी युद्ध पातळीवर त्याची व्यवस्था कशी करता येईल ही समस्या पण मी सोडवायचा प्रयत्न. नागरिकांना अशी विनंती करतोय की मला बहुमताने, तसेच माझ्या पॅनलमध्ये असलेल्या सोनिया रुपवते यांना सुद्धा बहुमताने निवडून द्या. आमची दोघांची निशाणी आहे कमळ आणि आमची वरचे नगराध्यक्षाचे उमेदवार कुलदीप शेंडे यांची निशाणी आहे धनुष्यबाण. बहुमताने आम्हाला विजयी करा आणि आम्हाला खोपोलीचा विकास करण्यासाठी परत एकदा संधी द्या.